नमस्कार मित्रांनो. मागच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करत होतो मेंडल्स लॉ ऑफ हायब्रिडायझेशन. मेंडलचे जे 3 हायब्रिडायझेशनचे लॉज आहे ते मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केले. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. डिफाईन करण्यासाठी 1 मार्कला बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत कन्सेप्ट, किंवा एखाद्या वेळेला याचं एक्सप्रेशन जे आहे हे 2 मार्क्ससाठी सुद्धा कधी कधी विचारलं गेलेलं आहे मोनोहायब्रिड क्रॉस सारखं. बॅक क्रॉस. द F1 इंडिव्हिज्युअल क्रॉस विथ वन ऑफ द 2 parent pure line plants is known as back cross. ज्या वेळेला F1 इंडिव्हिज्युअल जो आहे, F1 जी प्रोजेनी आहे, F1 ऑफस्प्रिंग आहे, हा F1 ऑफस्प्रिंग चं क्रॉसिंग केलं जातं प्युअर लाईन प्लांट्स मधल्या कोणत्याही पॅरेंटल प्लांट बरोबर. मग होमोझायगस डॉमिनंट असू शकतो किंवा होमोझायगस रेसेसिव्ह असू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे की प्युअर लाईन प्लांट हे कायमच कसे असतात तर होमोझायगस प्लांट असतात. मग आयदर होमोझायगस रेसेसिव्ह असेल किंवा आयदर होमोझायगस डॉमिनंट असेल. या कोणत्याही प्युअर लाईनच्या एका प्लांट बरोबर ज्या वेळेला F1 जनरेशनच्या प्लांटचं क्रॉसिंग केलं जातं देन दॅट इज नोन ॲज बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस. दुसरा आहे टेस्ट क्रॉस. नावातच येतं की टेस्ट करण्यासाठी वापरला जातो. टेस्टिंग कशाचं की F1 जनरेशनमध्ये नक्की कोणते प्युअर लाईन प्लांटमध्ये नक्की कोणते प्लांट्स होते हे शोधण्यासाठी, किंवा आलेलं जे प्लांट आहे F1 जनरेशनचं ते नक्की कशा पद्धतीचं असू शकतं, हायब्रिड प्लांट आहे की प्युअर प्लांट आहे हे चेक करण्यासाठी आपण त्याचा ॲप्लिकेशन करत असतो. म्हणून या क्रॉसला आपण टेस्ट क्रॉस म्हणतो. द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ द होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट इज नोन ॲज टेस्ट क्रॉस. द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड. F1 हायब्रिडमध्ये म्हणजे F1 जनरेशनमध्ये जे पण प्लांट येतात ते सगळे हायब्रिड प्लांट्स असतात, म्हणून आपण त्याला डायरेक्ट म्हणतो F1 हायब्रिड. द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ द होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. प्युअर लाईनमध्ये फक्त आपल्याला होमोझायगस रेसेसिव्हच प्लांट सिलेक्ट करायचं आहे. होमोझायगस डॉमिनंट प्लांट सिलेक्ट करायचं नाही. ज्यावेळेला F1 हायब्रिडचं क्रॉसिंग कोणाबरोबर केलं जातं, होमोझायगस रेसेसिव्ह बरोबर केलं जातं. प्युअर लाईन प्लांटमध्ये, प्युअर लाईन जनरेशनमधल्या होमोझायगस रेसेसिव्ह बरोबर F1 हायब्रिडचं क्रॉसिंग केलं जातं. देन इट इज नोन ॲज टेस्ट क्रॉस. त्यावेळेला त्याला टेस्ट क्रॉस म्हटलं जातं. इट इज यूज टू टेस्ट व्हिदर अँड इंडिव्हिज्युअल इज प्युअर ऑर हायब्रिड. जे मी तुम्हाला आधीच सांगितलं की जो F1 जनरेशनमध्ये आलेला आहे तो हायब्रिड आहे की तो प्युअर आहे हे टेस्ट करण्यासाठी हा क्रॉस केला जातो. आणि म्हणून इट इज यूज टू टेस्ट व्हिदर अँड इंडिव्हिज्युअल इज हायब्रिड ऑर इट इज प्युअर. फॉर एक्झाम्पल, जे आपण मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये एक्झाम्पल घेतलं होतं, हाईट ऑफ द प्लांट. ऑल द F1 प्लांट्स आर हायब्रिड. F1 जनरेशनमध्ये सगळेच हायब्रिड येतात. हॅव्हिंग हायब्रिड टॉल, हॅव्हिंग जिनोटाईप कसा आहे त्याचा, कॅपिटल टी स्मॉल टी. याच्यामध्ये रेसेसिव्हचं पण कॅरेक्टर आहे आणि याच्यामध्ये डॉमिनंटचं पण कॅरेक्टर आहे. पण दिसताना डॉमिनंटचं कॅरेक्टर आपल्याला, कारण त्याच्या नावातच डॉमिनन्स करतो तो, प्रभावाचं कॅरेक्टर आहे, प्रभावाने पुढे येतं ते कॅरेक्टर. आणि म्हणून ऑल द F1 प्लांट्स आर हायब्रिड टॉल हॅव्हिंग कॅपिटल टी स्मॉल टी जिनोटाईप. यांच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी हा जिनोटाईप आहे. याचा उपयोग, ह्या हायब्रिड प्लांटचा उपयोग आपण टेस्ट क्रॉससाठी करतो. मग टेस्ट क्रॉस करताना आपण प्युअर लाईन प्लांटमध्ये जे 2 होमोझायगस प्लांट आहेत, होमोझायगस डॉमिनंट आणि होमोझायगस रेसेसिव्ह,
याच्यापैकी कोणाबरोबर क्रॉसिंग करतो? तो होमोझायगस रेसेसिव्ह बरोबर क्रॉसिंग करतो, त्याच वेळेला तो टेस्ट क्रॉस होतो. आणि म्हणून फॉर टेस्ट क्रॉस हायब्रिड टॉल इज क्रॉस विथ होमोझायगस रेसेसिव्ह प्लांट, म्हणजेच प्युअर डॉर्फ प्लांट बरोबर आपण त्याचं क्रॉसिंग केलं. रिझल्ट काय मिळाला? हाफ प्लांट्स आर टॉल अँड हाफ प्लांट्स आर प्युअर डॉर्फ. अर्धे प्लांट्स हे हायब्रिड टॉल आहे की ज्याचा जिनोटाईप कॅपिटल टी स्मॉल टी येतो. जर आपण एक्सप्रेशन केलं पुनेट स्क्वेअरवर, पॉसिबिलिटीचा टेबल तयार केला जसा मोनो हायब्रिड क्रॉसमध्ये केला होता तसा, तर आपल्याला हाफ दी प्लांट्स आर हायब्रिड टॉल अँड हाफ प्लांट्स आर प्युअर डॉर्फ. अर्धे प्लांट्स आपल्याला प्युअर डॉर्फ मिळतात. याच्यावरून काय सिद्ध होतं की इट कन्क्लूड्स दॅट द F1 इंडिव्हिज्युअल प्लांट बिकम हायब्रिड प्लांट. F1 इंडिव्हिज्युअल प्लांट हे हायब्रिड हे कन्क्लूड होतं. किंवा द प्युअर लाईन प्लांट्स, द प्युअर लाईन जनरेशन प्लांट्स आर homozygous for dominant trait and homozygous for means homozygous dominant and homozygous recessive. दोन्ही पद्धतीने टेस्टिंग याचं आपल्याला झालेलं बघायला मिळतं. आणि म्हणून हाफ प्लांट्स आर हायब्रिड टॉल अँड हाफ प्लांट्स आर प्युअर डॉर्फ. मोनो हायब्रिड क्रॉस ज्या पद्धतीने आपण केला, हायब्रिड टॉल विथ क्रॉस विथ होमोझायगस रेसेसिव्ह म्हणजेच प्युअर डॉर्फ. हायब्रिड टॉलचं जिनोटाईप इथं आलेलं आहे कॅपिटल टी स्मॉल टी, क्रॉस विथ त्या ठिकाणी स्मॉल टी हा प्युअर डॉर्फचा जिनोटाईप आहे. आणि मग त्याला आपण पुनेट स्क्वेअरवर टाकलं, आपण त्याचे गॅमेट सेग्रिगेट झाले कॅपिटल टी स्मॉल टी, इकडच्या बाजूला स्मॉल टी, आणि मग आपण त्याला पुनेट स्क्वेअरवर टाकून पॉसिबिलिटीचा टेबल तयार केला. तर आपल्याला अशा पद्धतीचे कन्क्लुजन मिळतं, हाफ प्लांट्स आर हायब्रिड टॉल अँड हाफ प्लांट्स आर प्युअर डॉर्फ. मग दोघांमध्ये नक्की टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉसमध्ये नक्की फरक काय आहे? अ टेस्ट क्रॉस इज अ बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस जो आहे तो बॅक क्रॉस आहेच आहे, बट बॅक क्रॉस इज नॉट नेसेसरी अ टेस्ट क्रॉस. पण असं काही गरजेचं नाही की बॅक क्रॉस हा टेस्ट क्रॉसच असला पाहिजे. ऑल द टेस्ट क्रॉसेस आर बॅक क्रॉसेस, बट इट इज नॉट नेसेसरी दॅट बॅक क्रॉस इज टेस्ट क्रॉस. बॅक क्रॉस हा टेस्ट क्रॉस असला पाहिजे असं काही नाही, पण टेस्ट क्रॉस हे बॅक क्रॉस असतातच. पुढच्या लेक्चरपासून आपण मेंडेलियन डेव्हिएशन्स जे आहे हे सुरू करणार आहोत. Thanks for watching this video. Thank you to all of you.